FPL सीझन 6 सामना नंबर 3 सिंहगड विरुद्ध रायगड. बॅट्समॅन कोण आहे? स्ट्राईकला आहे ज्युनियर बॅट्समॅन व्यंकटेश. नॉन स्ट्रायकर एंडला आहे राकेश. बॉलर नेम सुचित. पहिला चेंडू नो बॉल. सिंहगड संघासाठी पहिला षटक घेऊन होते सुचित. पहिला चेंडू घेऊन सुचित. डॉट बॉल. संघाची धावसंख्या होते 1 चेंडू 1 धावा बिनबाद. दुसरा चेंडू घेऊन सुचित. सुंदरसा फटका पण कॅच आउट. व्यंकटेश एक कॅच आउट झालेला आहे. लालू. दोन चेंडू 1 धावा आणि 1 गडी बाद. नवीन फलंदाज. हे नवीन बॅट्समॅन कोण आहे? व्यंकटेश जागा बनवण्यासाठी आले ते विनीत देव. तिसरा चेंडू घेऊन सुचित. हलका चेंडू फसवलेला. बाईकच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या एकनी भर झाली. धावसंख्या 2. हलका चेंडू. सुंदरसा फटका 2 धावासाठी. गचा शिक्षक साहिल नाईक यांच्याकडनं. धावसंख्या दोन्ही भर झाली. धावसंख्या 4 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. पाचवा चेंडू घेऊन सुचित विनीत यांच्या दिशेने. वेट आपल्याला घाई नाही. एवढी पण घाई नाही. पाचवा चेंडू घेऊन विनीत सुचित. डॉट बॉल. चांगला क्षेत्ररक्षण लालू यांच्याकडनं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला टॅप 1 धावासाठी. धावसंख्या एकनी भर झाली आहे. धावसंख्या झाली ती 5. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली 5 आणि 1 गडी बाद. चांगली फलंदाजी करताना विनीत देव आपल्या संघासाठी वैयक्तिक 3 धावावर. माफ करा 2 धावावर 2 रन. अरे ह्याचे 2 रन झाले ना. मी विनीत की बात कर रहा हूं. संघासाठी दुसरा षटक घेऊन होते साहिल नायक. अष्टपैलू खेळाडू फिशाला प्रीमियर लीगचे. पहिला दुसरा षटक घेऊन सुंदरसा चेंडू यॉर्कर पद्धतीचा पण 1 धाव करिता. नॉट आउट. गौरव मेहर यांचा डिसिजन नॉट आउट. धावसंख्या एकनी भर झाली. धावसंख्या होती 6. 1 चेंडू 6 धावा आणि 1 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन साहिल. टॅपच्या स्वरूपात कचा शिक्रशन. धावसंख्या एकनी भर. धावसंख्या होती 7. 2 चेंडू 7 धावा. तिसरा चेंडू घेऊन साहिल नाईक. डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी करताना साहिल नाईक आपल्या संघासाठी. कॉमेंटेटर साहिल नाईक. चांगलीच गोलंदाजी करताना साहिल नाईक आपल्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन रनआउट. चांगलंच क्षेत्ररक्षण निखिल यांच्याकडनं. आउट झालाय राकेश. हा एक मोठा गडी सापडलेला आहे सिंहगड संघाला राकेश यांच्या स्वरूपात. राकेश यांची जागा बनवण्यासाठी आले ते श्रेयस विंदे. कर्णधार श्रेयस विंदे. एक अष्टपैलू खेळाडू. चांगला चेंडू. तिकडे चांगला कॉल. धावसंख्या 1. धावसंख्या झालेली आहे 9. शेवटचा चेंडू ना. दुसरा शेवटचा चेंडू घेऊन साहिल. चांगलाच डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. हा धावसंख्या 1 नी भर. धावसंख्या 10. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 10. ही लास्ट बॉल आहे की काय? फॉलो कसा करतोय माहित आहे. किती झाले? ओव्हर झाली की नाही? स्टँडिंग अँगल आहे ना.
बॉलर घेऊन येत होता. पहिला बॉलर बॉल टाकला तो बॉल फॉलो करून घेऊन पुन्हा बॅटर त्या मागे 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती 10 आणि 2 गडी बाद. नाही संघासाठी 30 शतक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार लालू, एक अष्टपैलू खेळाडू फिशरमॅन प्रीमियर लीगचे लालू. स्ट्राईकला येते हॅलो हॅलो चेक बाईकच्या स्वरूपात एकदा गचाक्षेत्ररक्षण कीपर कडनं गचाक्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या झालेली. नो बॉल आहे. वाईट ही वाईट नव्हती. हॅलो धावसंख्या झाली ती 13. 2 चेंडू 13 धावा. 30 चेंडू घेऊन लालू. सुंदर चेंडू. तर चांगलं क्षेत्ररक्षण सायलांच्या गळ्यात चांगलाच रिफ्लेक्स. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या होते 14. हे थोडा व्हॉल्यूम कमी कर ना. एक धाव. धावसंख्या 1 नि ब. दादा दादा हर्ष आउट नहीं दो दादा. हॅलो हा थँक्यू. 5वा चेंडू घेऊन लालू. गचाशेखर निखिल यांच्याकडनं चांगला क्षेत्ररक्षण चांगलाच कव्हर केला साहिल यांनी. साहिल नाईक शेवटचा चेंडू घेऊन लालू. चांगलाच फटका परंतु चांगलाच कॅच घेतला. कोणी रॅकेट ना मयूर यांनी चांगलाच कॅच घेतला. एक मोठा फटका भेटला श्रेयस यांच्या स्वरूपात रायगड संघाला. धावसंख्या झाली ती 16. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 16. श्रेयस यांची जागा बनवण्यासाठी होती कौशिक. संघासाठी 4था शतक घेऊन येत होतो मयूर. वैयक्तिक पहिला संघासाठी 4था शतक मयूर. आता त्यांनी चांगलाच कॅच घेतला होता मयूरने लॉंगला. स्ट्राईकला विनीत. 5 सेकंडला कौशिक. पहिला चेंडू घेऊन मयूर. चांगला चेंडू परंतु व्हाईट बॉल. पहिला चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या झाली ती 17. 3 शतक संपून धावसंख्या 17 आणि 3 गडी बाद. चांगलीच गोलंदाजी करताना सिंहगड संघ. एक वेगळीच ऍक्शन मयूर यांची. चुटकी बॉलर. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या 18. 1 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू सामना कधी कौशिक. वैयक्तिक पहिला चेंडू. मोठा फटका मारण्याचा डॉट बॉल. नो बॉल माफ करा नो बॉल. धावसंख्या 19. 1 चेंडू 19 धावा आणि 3 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन मयूर कौशिक यांच्या दिशेने. बॉल यार चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या 20. 2 चेंडू 20 धावा. बॉल टू बॉल स्कोर. 30ा चेंडू घेऊन मयूर विनी यांच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 नि ब धावसंख्या 21 आणि 3 गडी बाद. चांगली फलंदाजी करताना विनीत आपल्या संघासाठी. 3 चेंडू 21 धावा. बॉल टू बॉल स्कोर चालत असताना इकडे 14 चेंडू घेऊन मयूर. डॉट बॉल. चांगली स्किपिंग आणि विकेट. सॉरी माफ करा. कीपर का नाव काय कीपर
आता कोण आहे हा कोण आहे काय केलं हे कोण आहे कौशिक यांची जागा म्हणते अमित. आता शेवटचा एक चेंडू फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू मयूर डिक्लाय स्वरूपात एक धाव संख्या झाले तर हा अरे काय कमाने जीतने गे रायगड या संघाने 22 धावा केलेल्या 23 धावांचं लक्ष हा 24 चेंडू मागे 23 धावा. सिंहगड संघाला चांगलीच गोलंदाजी केली. सिंहगड संघाने तसंच चांगलं क्षेत्ररक्षण पण केलेलं. आपला FPL चा रूल असतो की प्रथम सिनियर नाही तर ज्युनियर बॅट्समॅन येतो आणि बॉलिंगला पण प्रथम ज्युनियर नाही तर सिनियर बॅट्समॅन असतो. जर प्रथम सिनियर बॅट्समॅन असेल तर नॉन सेकंडला पहिला चेंडू घेऊन चांगला डिफेन्स. आता मात्र 23 चेंडू मागे 23 धावांची गरज. बॉलिंगला आहे चंद्रकांत. चंद्रकांत पाटील दुसरा चेंडू घेऊन डॉट बॉल. आपल्याला कळणार सगळ्यात मागडे सिनियर प्लेयर ते म्हणजे चंद्रकांत पाटील. 40,000 या पॉइंट्स वरती गेलेले ते माफ करा 45,000 या पॉइंट्स वरती गेलेले एक अष्टपैलू खेळाडू चंद्रकांत पाटील. धाव संख्या झालेली ती 1. 3 चेंडू 1 धावा. स्ट्राईक राहते निखिल. चौथा चेंडू घेऊन चंद्रकांत पाटील. नो बॉल. गौरव मेहर पंचायतनी नो बॉल दिलेला आहे. आता धाव संख्या आली ती 3. 3 चेंडू 3 धावा. स्ट्राईक येतो भौमिक. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली ती 4. 4 चेंडू 4 धावा. 5वा चेंडू घेऊन चंद्रकांत पाटील. सिंगल. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्या देखणी धाव संख्या ती 5. 5 चेंडू 5 धावा. बॉल टू बॉल स्कोर. शेवटचा चेंडू घेऊन पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन होते चंद्रकांत पाटील. चांगलीच फलंदाजी करताना बहुमे आपल्या संघासाठी 1 धाव. धाव संख्या देखणी धाव संख्या ती 6. एका षटकाच्या खेळानंतर धाव संख्या ती 6. साहिल नाईक खूप खुश दिसतात आपल्याला इकडे. आता मात्र 18 चेंडू मागे 17 धावांची गरज. श्रेयस विंदे कर्णधार. बॉलर नेम विनोद चौधरी. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येते विनोद चौधरी. लॉंगला आपला लाडका प्लेयर ईश आरेकर. चांगला चेंडू चांगलाच फटका निखिल यांच्याकडनं परंतु डॉट बॉल. धाव संख्या ती 6. 1 चेंडू 6 धावा. आता मात्र 17 चेंडू मागे 17 धावांची गरज. व्हाईट बॉल.
विनोद यांना कळणाऱ्या 17 चेंडू मागे 17 धावांची गरज. 17 चेंडू मागे 16, माफ करा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आपल्या स्कोअरबोर्ड मध्ये रन्स कमी आहे. रायगड संघ. सुंदर चेंडू, परंतु मोठा फटका मारण्यामागे निखिल हे आउट झालेले आहे. एक मोठा फटका बसलेला आहे सिंहगड संघाला निखिल यांच्या स्वरूपात. लवकर लवकर आपला पुढील फलंदाज पाठवायचा आहे. हा कोण आहे? नवीन फलंदाज कौस्तुभ. सामोरे कधी विनोद. वाईट बॉल होता, पण त्यांना मारण्याचा फटका आणि अशाच प्रकारे आउट झाले ते कौस्तुभ. आता मात्र विनोद चौधरी हॅट्रिक वरती. जणू त्याने 2 वाईट शतक 2 वाईट टाकले, पण ते आता हॅट्रिक वर आहे. चांगलाच कमबॅक विनोद चौधरी यांच्याकडनं. लालू लालू हॅट्रिक देणार नाही. आता मात्र धावसंख्या झाली ती 9. व्हाईट बॉल. 4 चेंडू 10 धावा. मॅच बॉल घ्यायचा आहे. 5वा चेंडू घेऊन विनोद चौधरी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद नाही घालायचं आहे रायगड संघाला. बॉक्स आउटच्या स्वरूपात लालू आउट झालेला आहे. एक मोठा फटका स्वतः कर्णधार आउट झालेला आहे. आता मात्र वन टू गो. अमित लालूंची जागा बनवण्यासाठी येते अमित. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला विनोद. अमित यांच्या दिशेने फसवला बॉलरनी फसवलाय. डॉट बॉल. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या दिली 10 आणि 3 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू मागे 13 धावाची गरज रायगड सिंहगड संघाला. स्ट्राईकला भौमिक 9 सेकंडला अमित. आता स्वतः कर्णधार श्रेयस विंदे. माहीम विभागातील एक अष्टपैलू खेळाडू श्रेयस विंदे. श्रेयस विंदे एक नावाजलेले खेळाडू, सगळे प्रीमियर लीग खेळणारा हा खेळाडू आहे. पहिला चेंडू घेऊन श्रेयस विंदे. नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल. साईड चेंज श्रेयस विंदे. चांगलीच गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण. अशाच प्रकारे अमित हे आउट झालेले आहे रनआउटच्या स्वरूपात. एक मोठा फटका. आता मात्र मयूर अमित यांची जागा बनवण्यासाठी ते मयूर. श्रेयस विंदे. कमा श्रेयस. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या झाली ती 12. 34 चेंडू घेऊन श्रेयस. चांगलीच गोलंदाजी करताना श्रेयस दाखवतोय मी कशाला माहीम विभागात ओळखला होतो माझ्या बॉलिंग साठी. एकदम हलके फसवी बॉलिंग टाकताना श्रेयस. 9 चेंडू मागे 11 धावांची गरज. आता मात्र साहिल स्वतः. चांगला षटका. ईश आरेकर यांच्या हातात बॉल. चांगला क्षेत्ररक्षण ईश आरेकर. धावसंख्या 2 भ. धावसंख्या आली ती 14 धावा. आता मात्र 8 चेंडू मागे 9 धावांची गरज. श्रेयस वर्सेस साहिल. हलका चेंडू. 1 धाव. थोडा मिसकम्युनिकेशन झालेला भौमिक आणि साहिल यांच्यामध्ये, परंतु 1 धाव आलेले आणि 1 धावाने धावसंख्या झाली ती 15.
शेवटचा चेंडू घेऊन श्रेयश. कमॉन श्रेयश. हलका चेंडू इकडे कॅचची संधी होती. धावसंख्या टिकणी धावसंख्या होती 16. आता मात्र 6 चेंडू मागे. सहा बॉल 7 पाहिजे बोल. 6 चेंडू मागे 7 धावांची गरज. अटीतटीचा सामना. भले लो स्कोरिंग असेल पण चांगलाच कमबॅक केलाय रायगड संघाने. आपल्या बॉलिंग चांगलीच गोलंदाजी केली. विनोद चौधरी, श्रेयस विंदे. 7 बॉल 7. यापुढील सामना प्रबळगड विरुद्ध पुरण. 6 चेंडू मागे 7 धावा. लोहगड विरुद्ध प्रबळगड. कर्णधाराची विनंती आहे लवकर लवकर नाणेफेकीचा कौल करून घ्यावे. संघासाठी शेवटच्या घेऊन होतं. प्रभागड विरुद्ध लोहगड. मंदार पहिला चेंडू घेऊन. डॉट बॉल. साहिल नाईक तुम्हालाच काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. अशाच प्रकारे साहिल नाईक आउट झालेले आहे. एक मोठा फटका. श्रेयस विंदे खुश दिसताना आपल्या संघासाठी. त्यांनी सांगितलेलं आहे की मी ही टीम घेऊन फायनलला जाणार म्हणजे जाणार. चांगली क्षेत्ररक्षण. श्रेयस विंदे जोश मध्ये बोल. आता मात्र 4 चेंडू मागे 7 धावांची गरज. 4 किती माफ करा 3 चेंडू मागे 7 धावांची. माफ करा. चांगलाच कॅच. परंतु चांगलीच फिल्डिंग होती परंतु नो बॉल होता. आता धावसंख्या 2 बस झाली. धावसंख्या ती बॉलर मंदार किती 6 बॉल 7 पाहिजे. त्याच्यानंतर 3 डॉट आले. एक डॉट, एक विकेट, एक डॉट. आता मात्र 3 चेंडू मागे 5 धावांची गरज. साईड रनआउट झाला. साहिल नंतर बोलायला 3 बॉल 4. माफ करा. साहिल नंतर सुचित. गचा क्षेत्ररक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. धावसंख्या देखील भर झाली. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 3 धावांचा 3 धावा. अडीचा सामना. 2 चेंडू कंपल्सरी चेक आहे ना. कंपल्सरी चेज आहे. 2 चेंडू मागे 3 धावा करायचीच आहे. डॉट बॉल. आता मात्र 1 चेंडू मागे 3 धावांची गरज. श्रेयस शिंदे एकदम खुश चिअर करताना आपल्या संघाला. सुचित नो बॉल. चांगला क्षेत्ररक्षण श्रेयस विंदे यांच्याकडनं. अशाच प्रकारे 1 धावाने संघ विजय झालेला आहे तो म्हणजे रायगड संघ. श्रेयस विंदेने आपला वचन तोडला नाही. ते बोललेले की भले ही टीम कशी पण असो पण मी टीमला जिंकून दाखवणार. आणि आता साहिल मात्र नाराज झालेला आहे. लो स्कोरिंग चेज होता. 24 बॉल 23. यापुढील सामना प्रबळगड विरुद्ध लोहगड. गौरव मेहर विरुद्ध ऋषित शेट्टी. लवकर नाणेफेकीचा कौल करायचं. अपनी चौथी मॅच आहे ये.